ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। शिर्डीत भाविकांची लूट होत असल्याच्या घटनांवर कारवाई करत नगर परिषद व पोलिसांनी काही दुकाने सील केली, तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। मात्र या कारवाई दरम्यान एका तरुणास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केला असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आज RPIच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। यावेळी RPI उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले, खरे लुटणारे शोधा, जे भाविकांची लूट करतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार कोणाला दिला? मग त्या धनदांडग्यांवर, साडी आणि हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई का नाही? युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे यांनी प्रश्न उपस्थित केला। आम्ही कधीच गुन्हेगाराच्या बाजूने नाही, पण ठराविक सामान्य लोकांवरच कारवाई केली जात आहे का? माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी थेट सवाल केला। कालचा प्रकार बेकायदेशीर आहे। जर अशाच पद्धतीने कायदा हातात घेतला जाणार असेल तर उद्या कोणीही दांडके घेऊन आमच्या घरात घुसणार का? मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे यांनी इशारा देत सांगितले, दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, अन्यथा शिर्डी पोलीस ठाण्यावर तीव्र मोर्चा काढला जाईल। शिर्डी प्रतिनिधी राहुल पुंदे प्रमाणे 100% चुकीचे पॉलिसीवाले नाही किंवा ते एजंट लोक ते 100% सगळे चुकीचे नाही। त्याच्यामध्ये हातावर मोजणे 1 ते 4-5 लोक असतात, पण त्याच्यामुळे पूर्ण ते एजंट लोक किंवा जे पोट भरतात गोरगरीब हे सगळे बदनाम होतात। अशा लोकांना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि असे जर कोणी असेल तर इथून पुढल्या काळामध्ये आम्ही आता मीटिंग घेणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सांगणार आहे की जर आपल्यामध्ये जर असा एखादा असेल तर त्याला आपण स्वतःहून पोलिसाच्या ताब्यात द्या, का जेणेकरून त्याचा त्रास आपल्या सर्वांना व्हायला नको। भेदभाव चालू आहे आणि जे भेदभाव म्हणजे नाव विचारतात मग कारवाई होती। सध्या जातीवाद हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोपत आहे आपल्या भागामध्ये आणि त्याच माध्यमातून या कारवाई चालू आहे। जे लोक 10 ते 20 वर्षामध्ये एखादा गाव पुढारी आला का त्याच्या माग खुर्ची घेऊन गल्लीमध्ये आला, दुकानाजवळ खुर्ची घेऊन जाय, त्याला गाडी आली का गाडी पुसून दे, आता तसा प्रकार राहिला नाही। त्याच्यामुळे जे गाव पुढारी त्यांची पोटामध्ये दुखायला लागलं की आज हे सामान्य लोक जे आपल्या चपला उचलायची आज तेच आपल्या पुढे सुटपुटात किंवा चांगल्या कपड्यामध्ये फिरतात। पण त्याचा अर्थ असा नाही का हे लोक चोऱ्या करून अशा पद्धतीने राहणीमान सुधारले असं नाही। कष्ट करून रक्ताचं पाणी करून हे पोटं भरतात आणि आपली राहणीमान सुधारलेली आहे। त्याच्यामुळं आज जातीवाद तर वाढूच राहिलं। त्याचंच कालचं उदाहरण असं आहे की जेव्हा आरण्याचा मुलगा होता त्याची काही चूक नसताना त्याच्या दुकानात दांडे घेऊन जाणं, शिवीगाळ करणं, जातीवर बोलणं, आडनाव विचारून त्याला दुकानाच्या बाहेर आणून मारणं, म्हणजे हे जे बीड आहे का बीड, ते बीडचं नाव बदनाम हो राहिलं। पण त्याच्यानंतर जर अशा घटना वाढत गेल्या ते शिर्डीचं नाव सुद्धा हे गावकरी बदनाम करतील आणि त्याच्यामुळे शिर्डीमध्ये या गावकऱ्यामुळे शिर्डीमध्ये गर्दी साईबाबांना येण्याचं प्रमाण भक्तांचं कमी झालेलं मी तर असं म्हणतो। आता निवेदन दिलं, नेमकी तुमची मागणी अशी जो कोणी आरण्यावर हल्ला केलाय त्याची फिर्याद घेऊन त्या संबंधित गुन्हेगारावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु त्या संघटनेला मार्गदर्शक नाही, एकीकडे काही जण समजदारीने घेतात तर दुसरीकडे काही जण हा प्रकार लुटमारीचा चालूच ठेवतात। यासाठी आपलं संघटना हवं आहे किंवा त्याला मार्गदर्शक म्हणून कोण जबाबदारी घ्या? कोणत्याही प्रकाराला एकदा चौकट आली तर त्या चौकटीला एक कायदा तयार होतो। परंतु या 2017ला ज्यावेळेस रेट ठरले गेले हरप्रसादाचे, ह्या काही लोकांनी या जातीवादी लोकांनी ते बोर्ड लावू दिले नाही। 6 लाख रुपये बोर्ड तयार करून तिथं ते आजही धूळ खात पडलेले आहे पाणी पुरवठ्याला, ते का कोणी लावून दिले नाही? कारण त्यावेळेस जर काय चौकट तयार झाली असती तर आजपर्यंत लुटमार झाली नसती। दुसरा विषय भाऊ ऑकरझनचा जो विषय निघाला, ऑकरझनचा 99 म्हणजे 2 वर्षापूर्वी ऑकरझनसाठी इथं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहे 1,500 लोकांच्या। त्यामध्ये ऑकरझनमध्ये त्यांना एक कमिटी स्थापन केलेली आहे। कलेक्टर साहेबांची परवानगी भेटली नाही, परंतु कोण ते ऑकरझनसाठी कार्ड देऊ देत नाही, हा खरा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न हे 5-5 हजार रुपये जे भाडे चालू आहे, ते भाडे जर 5,000 रुपये झाले तर तो लुटमार नाही का? 20,000 रुपयाची साडी, त्या साडीवाल्याला 3-3 लाख रुपये महिना भाडं, ती लुटमार नाही का? त्या फुटपाथवर अनेक रेस्टॉरंट, अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहे, मग ती लुटमार नाही का? लुटमार करणारा कोण? हा फुटपाथवाला, हा 10 रुपयाचा फुलं विकणारा, तो पेरू पाठी जाऊन एक फुलं आणून एक पेरू आणून तिथं विकून त्याचा लाता मारून त्याच्या सायकली जमा करणारा तो लुटमार का? परंतु एक EC मध्ये बसून 5-5 हजार रुपये एका दुकानच्या भाड्या घ्यायच्या, अनधिकृत मोफत सरेमध्ये यांच्या 10-10, 20-20 दुकाने,
अरे मग ते एवढं कमायची तुम्हाला जे हाऊस आहे, गोरगरीब जर 2 रुपये कमत असेल तर काय तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत नाही? गुन्हेगार असेल त्याला 100% फाशी झालीच पाहिजे. त्या पोरांनी जर लूटमार केली असेल तर साहेब भक्ताची, तर त्याला 100% चौकात फाशी द्या. परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते, तुम्ही शिव्या देत होते, तुम्ही जातीवादक शिव्या देत होते, तुम्हाला कायदा, तुम्हाला यो अधिकार दिला कोणी, हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. मग कायदा तुम्ही हातात घेणार का? आणि कायदा बघणारे DYSP SP आहे, शासन आहे, ते देते नाही ना फाशी. आणि ऍक्च्युली चालूच आहे ना, त्यांना धरलं का टाक 111 117, काही घेणं नाही. जे एज्युकेटेड पोर आहे त्यांना पण 111 117. अरे मग सगळेच गुन्हेगार आहे का? ते 2 जण गुन्हेगार म्हणून सगळे गुन्हेगार झाले का? माझं तर असं मत आहे की DYSP वागचौरे साहेब असताना जे व्हेरीफाय करण्याचे जे कागद घेतलेले आहे त्यांची व्हेरीफाय करा. याच्यात जे गुन्हेगार असेल तुम्ही देऊ नका. एकदा तुम्हाला चौकट कायद्याची आल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. 13 तारखेला ज्यावेळेस CO साहेबांची मीटिंग झाली त्याच्यामध्ये रेट ठरले गेले का 8 दिवसांनी. तुमची आत्ताची मागणी महत्वाची ठरते आहे, नेमकी ती मागणी काय आहे? आमची आत्ताची मागणी आहे का जो प्रकार झालेला आहे तो बेकायदेशीर झालेला आहे. कायद्याला धरून तो प्रकार नाही. कोणी येईल उद्या आमच्या घरी येईल, दांडे घेतील, चल रे निघ बाहेर, असा प्रकार जर होत असला तर हा एकदम निंदनीय आहे. तो कायद्याच्या विरोधात निर्णय आहे. आणि जर असं जर कोणी करत असेल आणि त्यांना जर कायदा दिलेला असेल तर मला पण साहेब अधिकाऱ्याला एक विनंती, आम्हाला पण थोडासा असाच कायदा द्यावा, जेणेकरून आम्हाला पण काही चुकीच्या गोष्टी त्याला आम्ही जाऊन यांच्यासारखं करू. अशी परिस्थिती जर होत असेल आम्हाला थोडासा कायदा द्या, म्हणजे आम्ही आमच्या मग कसे साडेवाल्या 20,000ला ऐकत्या, कसे 350 रुपयाचं जी पनीरची भाजी यांच्या हॉटेलमध्ये ती 120ला सामान्य हॉटेलमध्ये, आम्ही ते बघू. जे फुटपाथवर बेकायदेशीर जे दुकाने आहे त्यांचं बघू. त्याच्याकरता आम्हाला एकच मागणी आहे का त्वरित जो काय त्या मुलावर शिवीगाळ दिली त्याचा अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा. 1 दिवसात करा, 2 दिवसात करा, पण तो अट्रॉसिटी गुन्हा दाखल करा अशी आम्हाला विनंती आहे. काय प्रश्न घेऊन तुम्ही आज पोलीस स्टेशनवरती आलायत आणि काय मागण्या आहेत? जी घटना कालची घडलेली आहे त्या घटनेमध्ये मुळातच आमचा एक आरणे नावाचा मुलगा आता आतमध्ये आहे, त्याच्यावर 424ची फिर्याद दाखल केली आहे. आणि त्याच्यावर असं म्हणणं आलं का यांनी काही लूटमार केली आहे. आणि जे आमचे एक नदन सेट आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं दुकान महाकाळ्याकडे चालवलं आहे. त्या महाकाळ्या दुकानाला काही नोटीस न देता त्याचे सगळे थकबाकी सगळं नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली. आणि शेजारी कोत्याचं दुकान असताना पण त्या कोत्या दुकानात बिलकुल कारवाई नाही केली. आणि तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहीत नसताना, भक्ताची लूट झाली नसताना, भक्तांनी भूमिका मांडत असताना परंतु भक्तावर बळजबरी करणे आणि पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करणे ही आता ही चुकीची गोष्ट आहे. तसेच आमचे जे एक आरण्याचा मुलगा आहे त्याच्यावर काल 424 गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला मारहाण झाली. आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये DYSP ऑफिस आहे, PIचं ऑफिस आहे, शिवनचं ऑफिस आहे, यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली तर आमचं म्हणणं नाही. पण फक्त कोणत्या धनदानकाच्या ऐकण्यावर ही कारवाई होत असली ती अतिशय दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत, जे व्यापारी बांधव आहेत, आम्ही एकत्र आलो आहोत. आणि आम्ही इथल्या DYSPला आणि इथल्या PIला आम्ही अशी मागणी केली आमच्या पत्राद्वारे का जर तुम्ही 3 दिवसामध्ये आमच्या आरणे कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या 3-4 दिवसामध्ये एवढ्या आमच्या कुटुंबाला घेऊन, आमच्या सर्व महिलांना घेऊन, आमच्या सर्व पक्ष येऊन आम्ही शिर्डी पोलिसांवर भव्य मोर्चा काढणार आहोत अशी आमची भूमिका आहे. प्रश्न असा आहे की या ठिकाणी असं झालंय की तुम्ही आता इथं मोर्चा ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये असे विषय मांडण्यात आले की इथं चहावाल्याची लूटमार आहे, हार फुलवाऱ्याची लूटमार करतात, परत पोलिसांची लूटमार करतात आणि भक्त लुटतात. परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो मी, साईबाबाला माहिती आहे कोण चोर आहेत म्हणून. इथले मोठे चोर कोणी साहेबाला माहिती आहे. इथं 100-200 रुपये साडी 5,000 रुपये विकली जाते. इथं 100 रुपये त्याचे पनीर येते 5 रुपयाला विकलं जातं. आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की 10 वाजेपर्यंत हॉटेल बंद झालं पाहिजे, पण यांच्या हॉटेल 2-2 वाजेपर्यंत चालू असते, त्यांच्या रूमची बुकिंग असते. हे 100 रुपयाचं पनीर तिथं 5 रुपयाला विकलं जातं. आणि म्हणून रात्रीचे सगळे यांचे उद्योग चालू असतात. फक्त जे गोरगरीब लोक आहेत जे स्वतःच्या उपजीविकेसाठी जगत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्यांचे दुकान बंद झाले पाहिजे, त्यांचे धंदे बंद झाले पाहिजे. आणि हे आमच्या आयुष्यभर गुलाम कसे होतील हा सगळा प्रयत्न चालू आहे. सुरेंद्र भाऊ, मला सांगा तुम्ही, बांकावर कारवाई झाली, आर्मीवर कारवाई झाली, शेजारी कोणत्या दुकान त्याचं का कारवाई झाली नाही? कोणत्याला दाजी म्हणून हे सोडून दिलं तिथं. आणि मग मला हे सांगा ना तुम्ही, हे जर आजच्या जर 25 आज मला सांगतो 25 वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे, लोकशाही जिवंत आहे. आणि आजही पण तुम्ही साईबाबाच्या नगरीमध्ये जे जगप्रसिद्ध ठाणं आहे त्या नगरीमध्ये तुम्ही जातीभेद कसं करत असताना तर तुम्हाला साईबाबा पडणार आहे का? मग तुम्ही फक्त नाव पण साईबाबाला मानता का? मग तुम्ही कशाला कौतुक करता? तुम्हाला अधिकार नाही साईबाबाला मानायचं, साईबाबा तिथे ठेवायचा. तुम्ही जर आज एक मातंग समाजाच्या मुलाला आतमध्ये येऊन चुकीचा गुन्हा दाखल केलाय, एका ओबीसी कुटुंबाला तुम्ही दुकानातून बेघर केलंय, हे चुकीचं आहे. आम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमचं राजकारण करता, परंतु मी या मताचं आहे तुम्ही जर एखाद्या गरीब कुटुंबात तसाड घेतला तर तुम्हाला साईबाबा सोडणार नाही अजिबात.
आम्ही अशा मताचो जे भाविक अशी लूटमार करीत असेल, जो भक्त अशी भाविकांची लूटमार करीत असेल, एखाद्या भाविकाची लूटमार असा भक्त करीत असेल, तो कोणी असो, तो कोणत्या धर्माचा असो, त्याच्यावर कारवाई कोणी करायला पाहिजे? इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, आपल्या साई संस्थांकडे पोलीस प्रशासनाची फार मोठी टीम आहे, त्यांनी लक्ष लावून दिले पाहिजे. तिथे CCTV पुढे लावले पाहिजे. त्यांनी ऑन कॅमेरे सर्व चेक करून अख्ख्या लोकांनी येऊन त्यावर टीम नेमून यांच्यावर कारवाई, त्याला हाणून मारून कारवाई केली पाहिजे. पण केवळ जात आडवी धरून कारवाई नाही झाली पाहिजे, आमचं हे मत आहे. आणि मग मला सांगा, तुमच्या ज्या साड्या आहेत, हे ज्या साड्या तुम्ही विकत जातात, ती एका धुण्यामध्ये जाता बोळा तयार होतो, बोळा अक्षरशः, आणि ती साडी तुम्ही 5 रुपयाला विकतात, ती लूटमार नाही का? ते दुकान आमचे का? ते दुकान शेजवळ गायकवाडचे आर्नेचे दुकान आहे का? ते कोणा दुकान आहेत? पण माहित नाही काय सगळ्या गोष्टी, मग त्यांचं काय कारवाई होत नाही कधी. आमचं म्हणणं असं आहे की इथं सगळं सुजलाम सुफलाम आहे, इथल्या सगळ्या लोकांच्या विषयी आमचा काही विरोध नाही. सगळं आम्हाला कोणत्या जाती धर्माचा आमचा राग नाही, परंतु प्रत्येक जाती धर्मामध्ये चुकीचे लोक आहेत, प्रत्येक जातीमध्ये. मग ते दलित असतं, ओबीसी असतं, सवर्ण असतं, ब्राह्मण, सगळ्या जातीमध्ये चुकीचे लोक आहेत. ह्या चुकीच्या लोकांनीच शिर्डीचा आता ताबा घेतलाय. आणि ते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.